आणि आज ना घरी कोणीच नाही येत. इतकं बोर होतंय म्हणजे डायरेक्ट लय जास्त बोर होतंय. कुठे गेलते अरे एवढा वेळ? थोडं बोर झालो. 3-4 तासापासून एकटाच आहे मी घरी. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका हर्षद गाडेकर. आज आहे ना मी 6 वाजेपासून उठून बसलेलो होतो कारण की मला आहे ना व्लॉग एडिट करायचा होता आणि माझं लवकरच आवरून गेलो होतं. मी 7 वाजता तर आवरून बसलेलो होतो आणि तेव्हा आहे ना मम्मी उठलेली होती. मम्मी डायरेक्ट शॉक होती की अजून आहे ना 8 पण नाही वाजले आणि तू रेडी कस काय? आणि आता आहे ना मम्मी ना मला जेवायला करून देते. काय करते मम्मी डब्याला? तोंड असं कस काय झालं? दूध दिलं आपलं फुटून सगळं खराब. मग त्याच्यामुळे काय झालं? मी काल आहे ना केक केला होता ना म्हणून दादाने आणि त्यांनी ना 2 लिटर दूध आणलं होतं. ते सगळंच सगळं फाटून गेलं हे बघा. अँड गाईज आज एक मेन गोष्ट, आज माझं माहिती का पेपर आहे, ते पण कम्प्युटरचा आणि मेंटल ॲबिलिटीचा. आता 4 दिवस आहे ना माझी एक्झाम आहे गाईज. आज आहे ना पेपर आहे म्हणून मला आहे ना असं थोडं धाकधूक होत आहे. चांगला गाईज चांगला पेपर गेला पाहिजे. आणि मी भेटतो तुम्हाला शाळेतून आल्यावर, तोपर्यंत सबस्क्राईब करून घ्या. पेपर पण देऊन येतो मी गाईज. आता मी ना शाळेतून सुद्धा आलेलो आहे आणि गाईज आजचा पेपर आहे ना चांगला गेलेला आहे माझा. मला वाटलं होतं हार्ड जाईल पण इझी गेलेला आहे. आणि उद्या ना माझा मराठी आणि इंग्लिशचा पेपर आहे. आता मी ना त्याचा अभ्यास करणार आहे ना. आता माझं डोळ्यात काहीतरी गेलं. आणि गाईज आज आहे ना आम्हाला शाळेत आहे ना आयडेंटिटी कार्ड सुद्धा भेटलंय बघा. हा माझा फोटो आहे. आज आहे ना आम्हाला आयडेंटिटी कार्ड भेटले मस्त. आता मी काय करतो आवरतो गाईज. आता मी ना आवरून सुद्धा खाली आलेलो आहे. आता मला आहे ना जेवण करायचंय. बघू आपण जेवायला काय आहे. यात काहीच नाहीये. यात मटकी आहे, यात कशाची तरी चटणी आहे आणि साबुदाणा आहे. चला आता जेवण करू गाईज. तर आता मी ना अभ्यासाला बसलेलो आहे. उद्या ना माझा मराठी आणि इंग्लिशचा पेपर आहे. आता मला ना त्याचा अभ्यास करायचा आहे. आधी ना मी ना मराठीचा अभ्यास करतोय. चला आता अभ्यास करूया. मला ना खूप वेळा अभ्यास करणे कारण की उद्या ना खूप जास्त मेन पेपर आहे. आणि मला सगळ्यात जास्त ताण माहिती का ग्रामरचा आहे. मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामरचा आहे. कारण की आमच्या टीचरनी ना ग्रामरचे क्वेश्चन इतके टाकलेले ना. आता मला आहे ना पेपरची भीती वाटते. तरी नाही एकदा मला आहे ना मराठीचं करावं लागेल. एकदा मी काय करतो मराठीचं करतो, त्याच्यानंतर आहे ना व्याकरण करतो. गाईज आता 5 वाजलेले आहे. मी ना 2 घंटे अभ्यासाला बसलो आणि आता आहे ना थोडं फ्री होण्यासाठी उठलेलो आहे. आणि आज ना घरी कोणीच नाहीये. दादा आणि आरोही गेले आपल्या क्लासकडे आणि मम्मी गेलेली शॉपवर आणि पप्पा गेलेले ड्युटीला. आज घरी कोणीच नाहीये, मी एकटाच आहे. तर इतकं बोर होतंय माहिती का. त्या दिवशी दादा एकटा होता ना, दादाला बोर झालं. आता मला बोर होतंय. मी ना 2 घंटे ना अभ्यास करून तर काढले पण अजून आहे ना अर्धा तास तरी मला थांबावं लागणार आहे कारण की अजून कोणीच नाही आलेलं आहे. आणि इतकं बोर होतंय माहिती का. म्हणजे आज मी दिवसभर घरात एकटाच आहे. लय बोर होतंय डायरेक्ट. लय बोर म्हणजे लय बोर. फक्त मला आहे ना साथीदार आहे स्कूबी. पण स्कूबी ना झोपलेलीच होती आणि आता आहे ना खाली आलेली डुबी डुबी जुबी. आणि गाईज लिटरली खूप जास्त बोर होते. हे बघा हॉलमध्ये पण कोणी नाहीये. घर एकदम म्हणजे एकदम शांत आहे. किचन मध्ये पण कोणी नाहीये. आता आपण आहे ना वरती पण बघून येऊ, वरती कोणी आहे का. इथं घर एवढं मोठं आहे ना एकदम सुनं सुनं वाटायला लागतं. माझ्या रूम मध्ये पण कोणी नाहीये. मम्मी पप्पाच्या रूम मध्ये पण कोणी नाहीये. इतकं बोर होतंय म्हणजे डायरेक्ट लय जास्त बोर होतंय. आपल्या टॉवर वर पण कोणी नाहीये आणि ही रूम तर लॉक आहे आणि टेरेस वर पण कोणीच नाहीये. काहीच खूप वेळ वेट केला. त्याच्यानंतर फायनली आता दादा आणि आरोही दिदी ते आलेले. चला आता आपण खाली जाऊ. कुठे गेलते आरोही दिदी एवढा वेळ? फिरायला गेलतो आम्ही. एवढं बोर झालो. 3-4 तासापासून एकटाच आहे मी घरी. अभ्यास केला असेल ना मग तू? हो. खरं का? हो. 3ला बसलो होतो तर 5ला उठलो. अरे यार हर्षद, आम्हाला खरं वाटणच तर सांगत जाय काहीतरी. तेवढी ती गाडीतून पुढे घेता येईल का? हो. माग हो. जाय ना मग घे ना. दादा आणि ते ना बाहेर गेलेले होते. त्यांनी ना माझ्यासाठी एक पेस्ट्री आणलेली बिस्कॉफ वाली. ही ना मला खूप जास्त आवडती बिस्कॉफ वाली पेस्ट्री. यात आहे ना बिस्कॉफ बिस्किट राहतो. इतकी टेस्टी लागती. चीज वाली राहते एकदम भारी. गाईज मी ना थोड्या वेळ ना मला झोप घेतली होती कारण की मला ना इतकी झोप येत होती म्हणजे इतकी. मी काय केलं मराठी ग्रामर मराठी केलं. अजून ना इंग्लिशचं सुद्धा ग्रामर केलं आणि नंतर झोपून राहिलो. आणि ना 1 घंटा पहिले उठलो आणि आता ना मी इंग्लिशचं सुद्धा केलेलं आहे. आता तरी ना मी ना परत एकदा रिवाइज करणार आहे. खूप जास्त आता पण झोप येते पण आता उद्या मेन पेपर आहे म्हणून ना मला अभ्यास करायचा आहे. गाईज आता खूप जास्त भूक लागलेली आहे म्हणून आता आम्ही जेवतोय. काय आरोही दिली आज जेवायला? आज वरण प्लस सांबार प्लस भाजी. वरण प्लस सांबार प्लस भाजी म्हणजे काय? हो ना सांगायचं काय ते.
आणि दादा कुठे आहे? येतोय अरे तिने नवीन एक्सपेरिमेंट केलाय का तो आता आम्ही टेस्ट करतोय. मम्मी कसं आहे? मी आधी मम्मीलाच अरे तिने म्हटलं होतं. हा बा आता मी पण ट्राय करतो. एकदम भारी आहे. आणि माझे ना सकाळचं बटाटा पण उरले. आता माझं सुद्धा जेवण झालेलं आहे आणि दादानी आज काही जेवण नाही केलं. चतुर पोळी खाल्ली असेल आणि मम्मी त्याच्यावर कशी ओरडते म्हणजे अशी थोडीशी ना हा थोडीशी पोळी खाल्ली असेल आणि मम्मी कशी ओरडती ए मम्मी परत वन्स अगेन वरती ट्रे मध्ये. आणि मम्मी ओरडली ना तर आमची डुबी बी डचकली. डुबी स्कूबी. आणि आता दादा ना फ्रूट खातोय. ड्रॅगन फ्रूट फेवरेट फ्रूट आहे आता सध्या. गुलाबी कसं काय बोलतेस नाही खात? हा ना आपण ते व्हाईट वाला खातो ना. नाही गोड आहे हे पण काय काय गोड आहे त्यातले. आणि अजून मम्मी आणि आरोही दीदी जेवण करताय. लय हळूहळू जेवण करते तुम्ही दोघं. दादाने घेऊन ठेवलं एवढं मोठं खाल्लं नाही काही नाही कस्तुरी होते बघ तुझी ऍक्टिंग करते आरोही दीदी. काय होतंय कस्तुरी हा खरं कस तरी कसं होत असेल. कसं तरी सारखं. आमच्या स्कूबीलाच फक्त काही नाही होत. डुबी गाईस तर आता झालेली आपला व्लॉग या ठिकाणी एंड करायचं. गाईस कमेंट करून सांगा कसा वाटला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तुमच्या भावाच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की आपल्याला 1 लाख सबस्क्रायबर करायचे. तर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. प्लीज सबस्क्राईब करून घ्या. बाय बाय. Nothing about it. The only way to it is to it, know when you're around it. Before that, we cruising like the Caribbean with mileage. I'ma always be solid. I'm a young brother with knowledge. Don't do the science, dog. Always, I'm like a pilot, dog.